नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनरित्या राबवण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आहे ती 19 तारखेपासून सोमवारपासून सुरू होणार आहे। त्यामुळे आपण यावर्षीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर या संदर्भात खात्रीशीर माहिती देणार आहोत। तर याचबरोबर आपले ग्रुप देखील तयार करण्यात आले आहेत। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून आपले व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत हवी असेल तर यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। याबरोबर आपले चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा, संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे। मागील काही वर्षी काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ही ऑनलाईन प्रोसेस 11वीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत होती। आता यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून ऑनलाईनरित्या राबवण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना 19 तारखेपासून सोमवारपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। सध्या शाळांची नोंदणी कॉलेजेस आहेत तर यांची नोंदणी सुरू आहे। 15 तारखेपर्यंत कॉलेज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे। 1000 पेक्षा जास्त कॉलेजेस आता पोर्टलवरती उपलब्ध आहेत तर यांच्यासाठी मुदतवाढ होऊ शकते। पण विद्यार्थी आणि पालकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सोमवारपासून 19 तारखेपासून ही सुरू होणार आहे। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे 11वीचे विद्यार्थी आहेत जिल्ह्यातून इतर जिल्ह्यामध्ये देखील अर्ज करू शकतात। फक्त याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये आरक्षणानुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जास्त कागदपत्रे लागणार नाही आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 10वीची मूळ गुणपत्रिका लागणार आहे, तुमचा एलसी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, तुमचा आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट साईज जर फोटो असतील तर या गोष्टी लागणार आहेत। जर विद्यार्थी आरक्षणामध्ये येत असतील तर संबंधित कॅटेगरीनुसार जातीचा दाखला लागेल। ईडब्ल्यूएस अंतर्गत जर येत असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, तसेच ओबीसी त्यानंतर इतर रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। तर अशा प्रकारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती 19 तारखेपासून सुरू होणार आहे। त्यामुळे ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन फॉर्मसाठी लागणार आहेत। तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच तुम्हाला जे ऑनलाईन पोर्टल आहे तर याच्यावरती कमीत कमी 10 शाळा तुम्हाला देता येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जशी सीईटी सेल मार्फत ॲडमिशन प्रोसेस होते तशाच प्रकारची ही प्रोसेस राबवली जाणार आहे। तर तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळणारच आहेत। तर अशा प्रकारे ही प्रोसेस राबवली जाणार आहे। तर याच्या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल। तर अशा प्रकारे साधारणतः 19 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत। 28 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि त्यामुळे जरी 28 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्मची मुदत असेल तर याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते, परंतु हे संपूर्ण सीईटी पोर्टलवरती डिपेंड असणार आहे। तर अशा प्रकारे 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एकंदरीत कशा प्रकारची प्रोसेस असणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती दिली। ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर परिपूर्ण माहिती आणि मदत आपल्याला दिली जाणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।